अशी ही बनवाबनवी भारी सिनेमा म्हणजे आजही आम्ही खो खो हसतो तो पाहता. भट्टी जमते नो ती भट्टी काय ना की मी असं खूप ठामपणे नाही बोलू शकत की हा चित्रपट मी बनवला आणि माझ्यामुळे चाललाय. नाही, ती एक भट्टी असते. ते सगळे एकत्र यावे लागतात. ती प्लेसमेंट, ती ते ते प्रोग्रॅमिंग म्हणा किंवा ते जे एक एक केमिस्ट्री, रसायन हे पण फार महत्त्वाचं असतं. आणि तेच घडलं कधी तर बालगंधर्वांच्या सेंटेनरी इयरला. जन्मशताब्दी वर्ष होतं बालगंधर्वांचं. त्या वर्षी हा चित्रपट बनवला गेला आणि त्याच वर्षी बालगंधर्व नाट्य मंदिरच्या ज्या 2 पोर्ट्रेट्स आहेत त्या पोर्ट्रेट्सना वापरून ती आयडिया येणं की हे आणि हे आणि हे आणि हे आणि मग माझ्याकडे बघून मग आपण असं केलं तर. आणि विदाऊट डायलॉग ती कल्पना अशोक सराफच्या डोक्यात कशी येते आणि ती तो जो कम्प्लीट तो जो हॅपनिंग आहे ते विदाऊट डायलॉग लोकांनी डोक्यावर घेतलं. म्हणजे मी आता एक वाक्य पुढे जोडणार होती की खरं तर अशी बनवाबनवी म्हणजे मराठीतला शोले. बरंच लोक म्हणतात की अरे असा सिनेमा अनेक वर्षातनं एकदा बनतो आणि असा बनलेलाच नाही की त्याचे काय म्हणतात पार्ट 1 पार्ट 2 यावे असं पण लोकांना वाटत नाही, कारण ही लोक नसणार ना त्याच्यात. मग आम्हाला दुसऱ्या कोणाला बघायचं नाहीये. एक्झॅक्टली. आणि करू पण नाही. म्हणजे ज्या कोणाला करायचं असेल ना त्यांना मी ॲडवाईस देईन की करू नका. मी तर करणार नाही एवढं मात्र नक्की. निश्चित. अशी ही बनवाबनवीच्या काही अशा आठवणी ज्या तुम्हाला आज लक्ष्मीकांत बेर्डे आपल्यामध्ये नाही तर अशा काही आठवणी? लक्षाला मी खूप मिस करतो. लक्षाला खूपच मिस करतो. लक्ष असता तर अजून काही काही भरपूर छान छान गोष्टी करता आल्या असत्या. भरपूर लोकांना असं वाटतं की इम्प्रोवाइज भरपूर गोष्टी केल्या गेल्या आहेत बनवाबनवीमध्ये, तर तशा फारशा नाही केल्या गेल्या. मोस्ट ऑफ द थिंग्स स्क्रिप्टेड होत्या. त्या मी सबनीसांकडनं लिहून घेतल्या होत्या मला हव्यात तशा. म्हणजे इन्क्लुडिंग धनंजय माने इथेच राहतात का हे मी त्यांच्याकडनं लिहून घेतलं होतं की मला ही लाईन पाहिजे स्क्रिप्टमध्ये. ते कसं करायचं, शूट काय करायचं ते सगळं माझ्या डोक्यात होतं. पण फार कमी असे डायलॉग आहेत ते इम्प्रॉम्प्टू झालेले आहेत. फार कमी आहेत. निश्चित नाही. आणि सुधीर जोशी यांचं पात्र धनंजय माने तुम्ही म्हणालात म्हणून मला आठवलं सुधीर जोशी यांचं जे पात्र आहे तेही भलतंच गाजलं होतं. त्यामुळे म्हणजे फक्त फर्स्ट हाफमध्ये काही पोर्शनमध्येच सुधीर होता. पण सुधीर हा एक ब्रिलियंट ॲक्टर होता. व्हेरी वेल वर्स्ड, व्हेरी वेल लर्नड असा तो ॲक्टर होता. आणि त्याचं टायमिंग, सेन्स ऑफ टायमिंग अप्रतिम होतं. आणि तो मित्र पण होता माझा खूप जवळचा. जसा लक्ष होता तसाच सुधीर पण होता. तर सुधीरचं पण खूप मोठं योगदान आहे माझ्या करिअरमध्ये. आणि सुधीर माझ्या अनेक चित्रपटातून त्यांनी माझ्याबरोबर कामं केलेली आहेत. सुधीरला इंट्रोड्यूस मी केला होता चित्रपटसृष्टीत. म्हणजे गंमत जम्मत हा त्याचा पहिला चित्रपट होता. अनेकांना मी इंट्रोड्यूस केलेलं आहे. काही मोठी नावं अशी त्यातली जी माझ्याकडे तर सगळीच मोठी आहेत. बोलण्यात म्हणजे सांगाल इथे 1-2 नावं? एक दोन नावं सांगायची झाली तर सुप्रिया पिळगावकर, श्रिया पिळगावकर, सोनू निगम, अनेक म्हणजे कोणी म्युझिक डायरेक्टर असेल, कोणी कोरिओग्राफर असेल, कोणी ॲक्टर असेल, कोणी सिंगर असेल, कोणी आर्ट डायरेक्टर असेल. आज एक फार मोठं नाव आहे संतोष फुटाणे. संतोषला पहिलं पिक्चर आर्ट डायरेक्टर म्हणून मी दिलं होतं आणि ते तो अजूनही लक्षात ठेवून आहे. आज हे नवरा माझा नवसाचा 2 मध्ये मी त्याच्या मुलाला इंट्रोड्यूस करतो ॲज अन आर्ट डायरेक्टर. या चित्रपटात नवरा माझा नवसाचा 2 मध्ये एक नवीन म्युझिक डायरेक्टर सुद्धा इंट्रोड्यूस करतोय. रविराज नाव आहे त्याचं, कोलथरकर. जितेंद्र कुलकर्णीचं पण एक गाणं आहे जो पहिल्या पिक्चरमध्ये ज्याला मी इंट्रोड्यूस केलं होतं. नवरा माझा नवसाचा मध्ये त्याला ॲज अ म्युझिक डायरेक्टर इंट्रोड्यूस केलं होतं. त्याची 2 गाणी आहेत. विजय कोलथरकरचं एक गाणं आहे जे आता रिलीज झालेलं आहे. तर या चित्रपटात सुद्धा 2 पदार्पण आहेत. प्रत्येक चित्रपटात मी कोणाला तरी इंट्रोड्यूस करतो. या इंडस्ट्रीला आपण काहीतरी दिलं पाहिजे ही भावना त्याच्या मागे आहे. निश्चित.